कारवाई करा, कारवाई करा, कारवाई करा। आदिवासींच्या जीवाशी खेळणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कारवाई करा, कारवाई करा। आदिवासींच्या जीवाशी खेळणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कारवाई करा, कारवाई करा। अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय असं माणूस आहे। माणुसकीची भीक नको, हक्क हवा, हक्क हवा। माणुसकीची भीक नको, हक्क हवा, हक्क हवा। खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करंबळी ठाकूरवाडीचा रस्ता आश्वासन आणि राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्याचा आरोप करत करंबळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा येथील ग्रामस्थ ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसले होते। मात्र ह्या उपोषणस्थळी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी तात्काळ भेट देत तहसीलदार, वन विभाग यांची भेट घेत यशस्वी मध्यस्थी केल्याने उपोषण दुपारीच मागे घेण्यात आले। ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेली 4 वर्षापासून वन विभाग जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत। आंदोलने, मोर्चे, उपोषण देखील करण्यात आले। त्यानंतर रस्ता मंजुरी आणि निधी देखील मंजूर करण्यात आला। परंतु 4 वर्षानंतर हे सर्व कागदावर असून ग्रामस्थांना पुन्हा उपोषणाची वेळ आली होती। या भागातील राजकीय पुढारी जाणीवपूर्वक रस्त्याच्या कामात अडथळा आणत असून ह्या सगळ्या मागे असल्याचा आरोप उपोषणकर्ते खडई ग्रामस्थ संतोष घाटे यांनी केल्यामुळे राजकीय वळण लागले आहे। तर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपोषण स्थळी आल्यानंतर काही तासातच प्रशासनाची सूत्र हल्ली आणि 2 दिवसात नव्याने प्रस्ताव करून पाठवण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। या ज्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी समाजाच्या आहेत, त्या आदिवासी समाजाच्या बाबतीत हे शासन एवढा निष्काळजीपणा करतोय की त्यांना आजपर्यंत एका बाजूला अमृत महोत्सव, डिजिटल भारत या सगळ्याच्या नावाने जो प्रशासन डांगोरा पिटतोय, त्या प्रशासनाने आजपर्यंत आदिवासींना मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत। आणि ह्या मूलभूत सुविधांमध्ये रायगड जिल्हा म्हणजे ज्या नसण्यामध्ये रायगड जिल्हा अग्रस्थानी आहे। गडचिरोली, चंद्रपूर तिकडे मिळाल्या लोकांना, परंतु जो रायगड विकसित रायगड म्हणतो, जो आर्थिक राजधानीच्या बाजूला रायगड म्हणतो, त्या रायगड जिल्ह्यामध्ये 127 आदिवासी वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। त्यातल्या आपल्या खालापूर तालुक्यामध्ये 18 आदिवासी वाड्या आहेत ज्यांच्याकडे आजही रिचेबल रोड नाही आहेत। पायवाटेने तिथले विद्यार्थी शाळा शिकतात किंवा तिथले लोक मोलमजुरी करतात। आणि त्यामधल्या ज्या करंबेळी ठाकूरवाडी किंवा खडई धनगरवाडा ज्याच्यासाठी आज आम्ही इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहोत, त्या वाड्यांमध्ये म्हणजे गेली 2022 पासून वन परिक्षेत्र अधिकारी जे आहेत खालापूरचे, हे याच्यात चालढकलपणा करतात। हे क्लिअर कट दिसतं, कारण वारंवार मोर्चे, आंदोलनं काढल्यानंतर आजपर्यंत फॉरेस्ट राईट ऍक्टच्या 2006च्या 3(2)चा जो प्रस्ताव आहे सामूहिक वन हक्क दावा, तो 3 वर्ष लागतात तुम्हाला मंजुरीसाठी किंवा तुम्हाला पुढे पाठवण्यासाठी। याचा अर्थ निश्चितच ते राजकीय दबावाचे बळी आहेत असं आमचं म्हणणं आहे आज। आणि म्हणूनच ते कदाचित ह्या लोकांना, या आदिवासींच्या जीवाशी खेळत आहेत। त्यामुळे आम्ही ह्याच्यासाठी मानवी हक्क आयोगात तर जाणारच आहोत, पण आम्ही रिट पिटिशन ही दाखल करणार आहोत। आणि ज्याच्यामध्ये स्पेसिफिक जे इथले खालापूरचे महसूल अधिकारी आहेत, खालापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी आहेत, खालापूरचे पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही न्यायालयात पण जाणार आहोत। आणि जोपर्यंत आता ह्याचे ठोस मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहोत। सर, आपण गेल्या अनेक वर्षापासून हे करता, अजून यश आलं नाही लढायला? कसं होतं ह्याच्यामध्ये खरं तर राजकीय अनास्थेचा बळी हे लोक ठरलेत असं मला म्हणावं लागेल। एका बाजूला लोकप्रतिनिधी म्हणतात, हा आम्ही रस्ता आणलेला आहे, आम्ही रस्ता बनवलेला आहे। मग आणलेला आहे तर तो अडलाय कुठे? सुरू करा, कोणतरी मरायची वाट बघताय का? त्यामुळे हे यश अपयश म्हणण्यापेक्षा हा संघर्ष आहे, हा संघर्ष शेवटपर्यंत लढत राहू। अनेकदा मोर्चे उपोषण करून गेली 3 ते 4 वर्ष सातत्याने प्रयत्न करत असताना देखील वन अधिकारी प्रस्ताव दाखल केलाय, मिळणार आहे, होणार आहे, ह्या सर्व गोष्टींवरती आम्हाला आतापर्यंत खेळवत ठेवलं। त्याच्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। या ठिकाणी आम्ही वन अधिकाऱ्यांची फाईल परिपूर्ण हातात घेतल्याशिवाय उठणार नाही, एवढंच बोलतो।